पुंड्रकान् वंशकुवरः. इक्षुवर्ग दाताने सोलून चोखून खाल्लेल्या उसाचा रस हा वृष्य, शीत, सरस्निग्ध, बृहण, मधुर रसाचा आणि कफकारक असतो. यंत्रातून काढलेला रस हा विदाहकारक असतो. पौंड्रिक नावाचा ऊस हा शीतवीर्य, निर्मल, मधुर असतो आणि वंशक नावाचा ऊस हा रसव गुणात कमी प्रतीचा असा असतो. आता आपण टीका बघूया. माधुर्य सामान्यात इक्षु विकृती प्रायो वर्ग उच्यते. भक्षितस्येति दन्तपीडितस्य यांत्रिक इति यंत्रपीडितः विदाः चास्य प्रायशः त्वग्ग्रन्थियुक्तस्य यंत्रेण पीडनात् तथा कालांतर अवस्थाच्च वचनं हि मूलत्वग्ग्रन्थिसंयोगात् यांत्रिकस्तु विधीयते. उक्तं च हारिते व्यापित्वात् सुकुमारो हि रसो यंत्रनिपीडितः सूक्ष्मात् स्पृष्टो अनिलार्काभ्यां भृशं काये विदय्यते इति. अत्र व्यापित्वात् इति त्वगादियुक्ते इक्षुकाण्डभवत्वात् यदुच्यते विदायित्वे यान्त्रिकस्य रक्तपित्तहन्धृत्वम् उक्तं विरुध्यते यथा मधुकस्य इक्षुरसस्य चैव पानात् शमं गच्छति रक्तपित्तम्. चरकचिकित्सा अध्याय 4 इति. तन्न यतो दन्तनिष्पीडित तस्यैव विदाहिनो रक्तपित्ते ग्रहणं भविष्यति किंवा यांत्रिकेऽपि विदाहकारकत्वगादि संयोगस्य तथा कालान्तर अवस्थानस्य च त्यागं कृत्वोपयोगः कर्तव्यः. यान्त्रिकस्तु विधीयते इति वचनं प्रायोवादम् आश्रित्य बोध्यम्. अन्ये तु एतत् दोषभयात् विधीयत इति शीघ्रं पच्यत इति व्याख्यानयन्ति. टीकेमध्ये सांगितलेलं आहे की माधुर्य सामान्यात इक्षु विकृती प्रायो वर्ग उच्यते. मधुर रसाची समानता असल्याने इक्षु विकारांना म्हणजे गुड, शर्करा इत्यादींना याच वर्गात ठेवलेला आहे. भक्षितस्य इति दंतपीडितस्य दातांद्वारे दाबून किंवा चोखून जो उसाचा रस निघतो त्याचे गुण येथे वृषादीद्वारा सांगितले गेलेले आहेत. यांत्रिक इति यंत्रामध्ये ऊस टाकून जो रस काढला जातो तो विदाहकारक असतो. यात विदाहित्व काय येते तर ऊसाची साल आणि गाठीचा भागाचाही रस त्यात उतरतो जे पूर्णतः परिपक्व नसतात. जेव्हा व्यक्ती ऊस खाते तेव्हा दातांनी साल काढून टाकते तसेच पानांचाही काही भाग काढून टाकते. असे सांगितले आहे की मूलत्व ग्रंथी संयोगात यांत्रिकस्तु विधीयते. म्हणजे मूलत्वक तसेच ग्रंथी संयोगाने यंत्रातून काढलेला उसाचा रस हा विदाहकारक असतो. सध्या उसाच्या गुऱ्हाळांवर मोठ्या मोठ्या पाट्या लावलेल्या असतात. त्यावर उसाचे गुणधर्म वर्णित असतात. पण ते दातांनी चावून खाल्लेल्या उसाचे असतात हे आपल्या ग्रंथातून लक्षात येते. आचार्य हरितांनी सांगितलं आहे की व्यापित्वात सुकुमारो हि रसो यंत्र निपीडितः सौम्यात स्पृष्टो अनिलार्काभ्याम भृशं काये विधीयते. इथे व्यापित्वात शब्दाने त्वक तसेच कांडरस देखील यामध्ये संयुक्त झाल्यामुळे या रसामध्ये उष्णता दिसून येते असा अर्थ घेतलेला आहे. यांत्रिक इक्षुरस विदाही असल्याने रक्तपित्त नाशक नसतो. जसे मधुदकस्य इक्षुरसस्य चैव पानात शमं गच्छति रक्तपित्तम. हा आपण संदर्भ बघूया. चरक चिकित्सा स्थान अध्याय 4 मधला संदर्भ. श्लोक क्रमांक 79 ते 81. वैदुर्यमुक्ता मणिगैरिकाणां मृच्छङ्क हेमामलकोदकानां मधुदकस्येक्षुरसस्य चैव पानम् अच्छं गच्छति रक्तपित्तम् उषिरपद्मोत्पलचन्दनानां पक्वस्य लोष्ठस्य च यः प्रसादः स शर्कराक्षौद्रयुतस्य शीतो रक्तातियोगः प्रशमाय देयः प्रियङ्गुकाचन्दनलोद्रसारिवा मधुकमुस्तावय धातकी जलं समृत्प्रसादं सह यष्टिकाम्बुना स शर्करं रक्तनिर्वहणं परम्. वैडूर्य भस्म, मुक्ता भस्म, गैरिक काळी माती, शंख भस्म,
सुवर्णभस्म, आवळा, वाळा हे सर्व शीतजलाबरोबर प्राशन करावे किंवा मधाचे सरबत वा इक्षू रसासोबत प्राशन करावे. यामुळे रक्तपित्त प्रशमन होते. इथे जो इक्षुरस सांगितला आहे, तर तो यंत्रातून काढलेला नाही. उशिरादी पेयपान, वाळा, रक्तकमळ, नीलकमळ, चंदन किंवा तापवलेले मातीचे खापर पाण्यात भिजत ठेवावे व त्यानंतर स्वच्छ असे जे वरील जल घेऊन त्यामध्ये ते साखर आणि मध मिसळून सेवन केल्याने अतिमात्रेत बाहेर पडणारे रक्त थांबते. अजून एक योग या श्लोकाच्या अंतर्गत येतो. त्याचा इथं संदर्भ नाही, परंतु श्लोकामध्ये आलेला आहे. प्रियंगवादी लेप, प्रियंगू चंदन लोध्र अनंत मूळ, मोह, नागरमोथा, वाळा आणि धायटीची फुले यांचे चूर्ण पाण्यात भिजत ठेवावे व नंतर वरील स्वच्छ पाणी घेऊन त्यात मातीचे खापर तापवून बुडवावे. या प्रकारे तयार होणाऱ्या पाण्यात यष्टीमध्ये शुद्ध जल मिसळून तयार होणारे मिश्रण साखर मिसळून प्राशन केल्याने रक्तपित्ताचे वेग थांबतात. रक्तपित्तक स्तंभ पेयांपैकी हे श्रेष्ठ समजले जाते. आता पुढील टीकेचा अर्थ बघूया. मधुदक तसेच इक्षुरस पान केल्यामुळे रक्तपित्त शांत होते. इथे इक्षुरसाने यांत्रिक इक्षुरसाचे ग्रहण केलेले नाही, परंतु दाताने चावून खाल्ल्या जाणाऱ्या इक्षुरसाचे मात्र ग्रहण केलेले आहे. हा इक्षुरस रक्तपित्त शामक असतो. अथवा जर यांत्रिक इक्षुरसाचाच प्रयोग करावयाचा असेल, तर इक्षूचा विदाहकारक जो भाग आहे, म्हणजे पुढचा काही अपक्व भागातील साल काढून यंत्रामध्ये इक्षू टाकावा. त्यानंतर निघालेला इक्षुरसाचा प्रयोग करावा. यांत्रिक असतो विधेयते वचन प्रायोवादावर आधारित आहे. अर्थात यांत्रिक इक्षुरस म्हणजे जो यंत्रातून काढला जातो, तो प्रायः विदाह उत्पन्न करतो. हेच यातून सांगायचं आहे. अन्येतु एतद् दोषभयात् विधीयते इति शीघ्रं पच्यत इति व्याख्यानयन्ति. अन्य आचार्य देखील याच्या दोषभयाने विधेयत इति याचा अर्थ काय घेतात, तर शीघ्र पच्यत असा अर्थ ग्रहण करतात. अर्थात शीघ्र पाक प्राप्त होतो. विमर्श या श्लोकाचं बघूया. सुश्रुतांनी सूत्रस्थान अध्याय 45 मध्ये ऊसाच्या अनेक जाती व त्याच्या गुणधर्माचे वर्णन केलेले आहे. ऊसाचा रस हा शीत, बृहण, मधुर रसाचा म्हणूनच रक्तपित्तावर हितकारी असा असतो. यंत्रातून काढलेला रस हा विदाही असल्याने रक्तपित्तात वापरू नये हे इथं चक्रदत्ताने स्पष्ट केलेलं आहे. प्रभूत क्रीमी मज्जासृक् मेदो मांस करो गुडः शूद्रो गुडश्चतुर्भाग त्रिभाग अर्धावशेषितः. रसो गुरु यथा पूर्वं धौत स्वल्पो मलो गुडः ततो मत्स्यण्डिका खण्डशर्करा विमला परम्. यथा यथेषां वैमल्यं भवेत् शैत्यं तथा तथा वृषाक्षी नक्षतहिता सस्नेहा गुडशर्करा कषाय मधुरा शीता सतिक्ता यास शर्करा वृक्षा वम्यति सारग्नि छेदग्नि मधुशर्करा तृष्णासृक्पित्तदाहेषु प्रशस्ता सर्वशर्कराः. गुळ गुळ अधिक खाल्ल्याने कृमी उत्पन्न होतात. मज्जा, रक्त, मेद आणि मांस यांची वृद्धी गुळ खाल्ल्याने होते. जेव्हा ऊसाचा रस शिजवताना 1/4 उरेल, 2/3 उरेल किंवा अर्धा भाग उरेल, तेव्हा त्यांना अनुक्रमे क्षुद्र गुड, धौत गुड आणि मग स्वल्प गुड असे नाव दिलेले आहे. यामध्ये स्वल्प मलगुड, धौत गुड आणि क्षुद्र गुड हे अधिकाधिक गुरु असतात. गुड शर्करा गुळापेक्षा मत्स्यंडिका, खंड शर्करा आणि शर्करा या अधिकाधिक निर्मल असतात. ज्यामध्ये जसजशी निर्मलता येत जाते तसतसे त्यातील शैत्य वाढत जाते. गुळापासून बनवलेली साखर ही वृक्ष स्निग्ध असून उरक्षतासाठी हितकर अशी सांगितलेली आहे. धमासापासून बनवलेली साखर म्हणजे यास शर्करा, धमासा म्हणजेच दुरालभा,
ही कषाय रसात्मक, मधुर व अल्प तिक्त असून शीतवीर्य असते. मधाची साखर ही वृक्ष कफ निष्कासनासाठी उपयुक्त आणि छर्दी अतिसार यामध्ये हितकर असते. सर्व प्रकारची साखर ही तृष्णा, रक्तपित्त आणि अंतर्दाह या रोगामध्ये प्रशस्त असते असं सांगितलेलं आहे. आता टीका बघूया. प्रभूतक्रिम्यादि कारणत्वात् प्रभूतक्रिम्यादि करो गुड उच्यते. क्षुद्र गुडस्तथा चतुर्भाग त्रिभाग अर्धावशेषितो रस इत्यत्र चकारलोपो द्रष्टव्यः तेन क्षुद्रगुड चतुर्भागावशेषितात् रसात् गुरुः तथा त्रिभागात् चतुर्भागावशेषितो गुरुः इत्यादि नियम. क्षुद्रगुडो असितगुड इति उच्यते. पाणितं च तन्तुलीभावात् भवति. धौतः स्वल्पमल इति मलावसेकेन धौत अल्पमलो भवति. तेन अल्पकृम्यादि भवतीति भावः. तत् इति धौतगुडात्. मत्स्यण्डिका खण्डमध्ये पाकात् घनीभूता मत्स्याण्डनिभा भवति. विमलाः परम् इति उत्तरोत्तरं विमलाः. भवेत् शैत्यं तथा तथेति मत्स्यण्डिकायाश्च खण्डशीततरः ततश्च शर्करा शीतम् इति अर्थः. गुडशर्करेति या समधुशर्करयोः व्यवच्छेदार्थं यास शर्करा दुरालभात् क्वाथकृता शर्करा. मधुशर्करा तु मधुभाण्डेषु शर्कराकारा भवति. आता आपण याचा अर्थ बघूया. गुळाला असंख्य कृमींचे उत्पादक कारण सांगितलेले आहे. तरी गुळ अधिक मात्रेत सेवन केल्याने शरीरामध्ये कृमी उत्पन्न होतात. क्षुद्र गुडस्तथा चतुर्भाग त्रिभाग अर्धावशेषितो रस इति अत्र चकार लोपो द्रष्टव्यः. उपर्युक्त ओळीमध्ये रसासह चकार लुप्त आहे, अर्थात च शब्द सोडून याचा अर्थ करावयास हवा असं सांगितलं आहे. या प्रकारे क्षुद्र गुड इक्षुरसाचा पाक करून 1/4 भाग शेष ठेवल्याने बनतो. त्यामुळे तो गुरु असतो. 1/3 भाग तसेच हाफ भाग उरवून निर्मित धौत तसेच स्वल्प मलगुळ गुळ देखील गुरु असतो. क्षुद्र गुडो असित गुड इति उच्यते. क्षुद्र गुळाला असित गुळ असं देखील म्हणलेलं आहे. हा गुळ काळ्या रंगाचा असतो. पाणितंच तंतुली भावात भवती. पाणित म्हणजे तंतुली भाव प्राप्त झालेला गुळ होय. धौतः स्वल्पमल इति मलावसेकेन धौतो अल्पमलो भवति. क्षुद्र गुळामध्ये अल्प मात्रेत मल असतो. याला बनवताना पाक काळातच दूध इत्यादी द्रव्ये घालून यातून मलभाग काढला जातो. यामुळे या गुळामध्ये अल्प कृमी निर्माण करण्याची ताकद असते. म्हणजे हा गुळ अल्प कृमी निर्माण करू शकतो. तत् इति शब्दाने धौत गुड असा अर्थ घेतलेला आहे. अर्थात शुद्धतेच्या दृष्टीने मत्स्यंडिका ही स्वच्छ तसेच शीत असते. मत्स्यंडिका खंडमध्ये पाकात घनीभूता मत्स्यंडनिभा भवती. मत्स्यंडिका नावाच्या गुळामध्ये माशाच्या अंड्यासारखे दाणे उत्पन्न झालेले असतात. त्यामुळे याला दाणेदार गुळ असं देखील म्हटलं जातं. खंड म्हणजे शुगर कॅन्डी असं म्हणू शकतो. यात गुळाला पाकाद्वारे घन किंवा पिंड रूप दिलं जातं. विमलाहा परमिती. उत्तरोत्तर गुळ स्वच्छ होत जातो. अर्थात धौत गुळाच्या तुलनेमध्ये मत्स्यंडिका स्वच्छ असते. मत्स्यंडिकेच्या तुलनेत खंड आणि खंडापेक्षा शर्करा स्वच्छ असते. भवेत शैत्यम तथा तथेती. मत्स्यंडिकापेक्षा खंड आणि खंडापेक्षा शर्करा शीत असते. गुड शर्करा इति यास शर्करा आणि मधु शर्करा या दोन्ही शर्करांपासून वेगळं करण्यासाठी गुड शर्करा शब्द प्रयोग केलेला आहे. अर्थात गुड शर्करेचे गुण हे अन्य शर्करेहून वेगळे आहेत असे इथे सांगायचं आहे. यास शर्करा ही दुरालभा किंवा धमासा याच्या क्वाथापासून बनवलेली शर्करा आहे. तर मधु शर्करा म्हणजे मधाला एका मोठ्या पात्रात ठेवल्यानंतर त्यात साखरेसारखे मोठे दाणे उत्पन्न होतात. त्याला मधु शर्करा असं म्हणलेलं आहे.
पुढचा श्लोक बघूया आपण. माक्षिकं भ्रामरं क्षौद्रं पौक्तिकं मधुजातयः माक्षिकं प्रवरं तेषां विशेषात् भ्रामरं गुरु माक्षिकं तैलवर्णं स्यात् घृतवर्णं तु पौक्तिकं क्षौद्रं कपिलवर्णं स्यात् श्वेतं भ्रामरमुच्यते वातलं गुरुशीतं च रक्तपित्तकफापहं सन्धानतृच्छेदनं वृक्षं कषायं मधुरं मधु हन्यानि मधुष्णम् उष्णात् हन्यानि मधुष्णम् उष्णार्तम् अथवा सविषान्वयात् गुरुरुक्षकषायत्वात् शैत्याच्चल्पं हितं मधु. मधु प्रकारांचं इथं वर्णन केलेलं आहे. माक्षिक, भ्रामर, क्षौद्र आणि पौक्तिक असे मधाचे 4 प्रकार असतात. यामध्ये माक्षिक मध हा श्रेष्ठ असतो. भ्रामर गुरुपाकी असतो. माक्षिक तैल वर्णाचा, पौक्तिक घृता समान वर्णाचा, क्षौद्र हा कपिल वर्णाचा आणि भ्रामर हा सफेद वर्णाचा असतो. मधाचे गुण: सर्व प्रकारचे मध हे वातकारक, गुरु, शीतवीर्य, कषाय आणि मधुर रसाचे, वृक्ष, संधानकारक, छेदन करणारे आणि रक्तपित्त आणि कफ विकारांचा नाश करणारे असतात. मधमाशा या स्वतः विषारी असतात. अनेक विषारी फुलांचे पराग मधात मिसळले असण्याची शक्यता असते. या प्रकारे मधाचा विषाशी संबंध असल्याने मध गरम करू नये. गरम केलेला मध हा मारक असतो. उष्णतेने पीडित मनुष्यास दिलेला मध ही मारक असतो. मध गुरु वृक्ष कषाय आणि शीत असल्याने अल्प प्रमाणात घेणेच हितकारक असते. याची टीका बघूया. मधु शर्करा प्रसंगेन मध्वविधानम माक्षिकाः पिंगलाः तद्भवं माक्षिकं भ्रमरः प्रसिद्धाः क्षुद्र माक्षिकाभवं क्षौद्रं पिंगला माक्षिका महत्याः पुत्तिकाः तद्भवं पौक्तिकं छत्रादयः च अपरे चत्वारो मधुभेदाः सुश्रुतोक्ताः सामान्य मधुगुणा एव ज्ञेयाः किंवा अप्रशस्तत्वात् इह न उक्ताः केचित् माक्षिकं तैलवर्णं स्यात् इत्यादि श्लोकं पठन्ति. उष्णार्तम् अथवेति भाषया यथा उष्णं मधु हन्यात् न तथा उष्णार्तम् इति सूचयति तत्रैव हेतुम् आह सविषान्वयात् इति. सविषाणि नानापुष्पाणि किंवा सविषा एव माक्षिकादयः अन्वया उत्पत्तिस्थानानि यस्य तत् सविषान्वयं मधु तेन विषाणानुगतस्य उष्णविरोधित्व एव मधुनो अनुगमो भवति न तु सविषत्वस्य यथा सत्युष्मपि मारकं स्यात् किंवा अथवेति सविषान्वयाति अनेन संबध्यते तेन सविषान्वयात् अन्यतस्य शैत्यात् सौकुमार्यात् च उष्णेन मधु विरुध्यत इत्यश्चो भवति. उक्तं हि अरिते नानापुष्पप्रकाराणां रससारात्मकं मधु तच्छैत्यात् सौकुमार्याच्च सर्वैः उष्णैः विरुध्यते इति. सुश्रुते अपि उक्तं तत्सौकुमार्याच्च तथैव शैत्यात्. सुश्रुत सूत्रस्थान अध्याय 45 इत्यादि. अल्पस्य मधुनो हितत्वे हेतुम् आह गुरु इत्यादि. गुरुत्वात् मध्व आमकारकं भवति. वृक्षं कषाय शीतं तु महात्ययत्वात् करम इति भावः. आता याचा आपण अर्थ बघूया. मधु शर्करेचा प्रसंग आल्याने इथे मधुचे म्हणजे मधाचे अभिधान केलेले आहे. माक्षिकाः पिंगलाः तद्भवं माक्षिकम्. रक्तवर्णी मधमाशांद्वारा एकत्र केलेल्या मधाला माक्षिक असे म्हणतात. भ्रमराः मधाला भ्रमर असे देखील नाव आहे. क्षुद्र माक्षिका भवम क्षौद्रम छोट्या मधमाशांनी गोळा केलेला मध म्हणजे क्षौद्र. पिंगला माक्षिका महत्याः पुत्तिकाः तद्भवं पौक्तिकम्. एका प्रकारची मोठी मधमाशी असते जी पिंगल वर्णाची असते. तिला पुत्तिका असे नाव आहे
आणि तिच्याद्वारा गोळा केलेला मध म्हणजे पौक्तिक मधु होय. छत्रादी नाव अन्य मधाचे 4 भेद सुश्रुतांनी सांगितलेले आहे. सुश्रुतांनी छत्रादी नावाने 4 भेद सांगितलेले आहेत. यांचे गुणही सामान्यतः मधाच्या गुणांशी मिळते-जुळते आहेत. परंतु इथे अप्रशस्त असल्याने छत्रादी भेदांचा उल्लेख केलेला नाही. केचित् माक्षिकं तैलवर्णं स्यात् या श्लोकातून काही आचार्य माक्षिक वर्ण तैलम स्यातचा स्वीकार करतात. उष्णार्थम अथैती मधाला गरम करण्याचा प्रयोग मारक असतो. सविषान्वयादीने मारकत्वाचे हेतू स्पष्ट केलेले आहेत. सविषाणी नाना पुष्पाणी मधमाशांद्वारा विविध प्रकारच्या पुष्पांच्या परागाद्वारे मध निर्माण केला जातो. अर्थात यात मधमाशा विषारी पुष्पांचे पराग देखील एकत्र करतात, ज्यामुळे मधामध्ये विषाक्तता येते किंवा मधमाशांमध्ये काही विषारी असतात, ज्यांच्या विषाचा संबंध मधासह येतो. त्यामुळे मधाला गरम केल्याने त्यातील विष वाढते, न की मध विषारी होतो. अर्थात जो मध निर्विष कण एकत्र करून बनवलेला असतो, तो गरम केल्याने विषाक्त होत नाही. परंतु विषमिश्रित मधूला मात्र उष्ण केल्यावर विषाक्ततेची वृद्धी होते. जसे आचार्य हरितांनी स्पष्ट केलेले आहे, नाना पुष्प प्रकाराणां रससारात्मकं मधु तच्छैत्यात् सौकुमार्याच्च सवैः उष्णैः विरुध्यते. मधु अनेक प्रकारच्या पुष्पाचे सार असते. ते शीत तसेच मृदू असल्याने सर्व उष्ण पदार्थांशी त्याचा विरोध आहे. अर्थात सर्व उष्ण पदार्थ याच्या विरोधी आहेत. सुश्रुत संहितेत देखील संदर्भ आलेला आहे. उष्णैः विरुध्यते सर्वं विषान्वयतया मधु उष्णे वा यन्निहन्ति यथा विषम् तत्सौकुमार्याच्च तथैव शैत्यान्न औषधीनां रससंभवाच्च उष्णे विरुध्यते विषेतश्च तथांतरिक्षेण जलेन चापि. म्हणजे मध स्वतःच्या उत्पत्तीत विषसंसर्गजन्य असल्याने उष्ण अवस्थात विरुद्ध होतो. जसे अग्नी किंवा सूर्यतापाने पीडित मनुष्याला उष्ण द्रव्यांसह उष्ण वेळी म्हणजे शरद ग्रीष्म माध्यान्ह अशा वेळी सेवन केल्यास विषाप्रमाणे मारक ठरतो. मध सुकुमार असल्याने, शीत असल्याने आणि अनेक प्रकारच्या पुष्पांच्या रसांनी उत्पन्न झाल्यामुळे उष्ण द्रव्यांसोबत विरुद्ध पडतो. तसेच विशेषतः अंतरिक्ष जलासहही विरुद्ध असतो, असं वर्णन सुश्रुतात आलेलं आहे. चरकाच्या पुढच्या टीकेमध्ये आलेला आहे, अल्पमात्रेत मधाचा प्रयोग हितावह आहे. याच्या कारणांना गुरु इत्यादी द्वारा सांगितलेले आहे. गुरु म्हणजेच पचायला जड असे, कारण मधु हा आमोत्पादक आहे. वृक्ष कषाय शीत गुणांमुळे मधु अत्याधिक वातवर्धक देखील आहे. नातः कष्टतमं किंचित् मध्वम् आतद्धि मानवम् उपक्रमविरोधित्वात् सद्यो हन्यात् यथा विषम् आमे सोष्णा क्रिया कार्या सा मध्वा मे विरुध्यते मध्वामं दारुणं तस्मात् सद्यो हन्यात् यथा विषम्. मधुसेवनाच्या अतियोगाने होणाऱ्या अजीर्णापेक्षा अधिक कष्टदायक अवस्था कोणतीच असत नाही. कारण यामध्ये विरुद्धोपक्रम असल्याने ते विषाप्रमाणे मनुष्याला त्वरेने मारते. आमदोष वा आमाजीर्णामध्ये सर्व प्रकारचे उष्ण चिकित्सोपक्रम करावयाचे असतात, परंतु मधुसेवनाने होणाऱ्या आमदोषासाठी उष्ण चिकित्सा विरुद्ध ठरते. या प्रकारे विरुद्धोपक्रम असल्याने हा आमदोष भयंकर समजला जातो व तो विषाप्रमाणे तात्काळ मृत्यूदायक ठरतो. मागच्या संदर्भातील एक विमर्श राहिला आहे, तो एकदा वाचूया. चरकांनी मधाचे 4 प्रकार सांगितलेले आहेत, तर सुश्रुतांनी 8 प्रकारच्या मधाचा उल्लेख केलेला आहे. पौक्तिक, भ्रामर, क्षौद्र, माक्षिक हे चरकांनी सांगितलेल्या 4 प्रकाराखेरीज छात्र, अर्घ्य, औदालक आणि दाल असे आणखी 4 प्रकार सुश्रुतांनी वर्णन केलेले आहेत. यापैकी छात्र मधू हा छतावर जे पोळे लागते त्यापासून मिळतो.
दालमधू हा सरोवराच्या काठी वृक्षावर छोट्या पानांच्या वर पोळे तयार होते त्यातून मिळतो. हा सर्वाधिक मधुर अशा मधाचा प्रकार आहे. अर्घ्य मधू हा पूजेसाठी लोक उपयोगी पंचामृतामध्ये मिसळण्यास योग्य असतो. औदालक मधमाशांचे पोळे अगदी लहान असते व अशा मधमाशा फुंकर मारला तरी उडून जातात. हा मध अगदी अल्प प्रमाणात असतो. शास्त्रकारांनी शुद्ध मधाची परीक्षा देखील सांगितलेली आहे. मधामध्ये कापसाची वात भिजवून जाळल्यास ती चांगल्या तऱ्हेने पेटते, पण भेसळ असल्यास चटचट असा आवाज येतो. या प्रकरणात मध शीतवीर्य असल्याने वातकर सांगितलं आहे. सुश्रुतांनी तो योगवाही असल्याने त्रिदोष नाशक असतो असे म्हणले आहे. परंतु हे मत योग्य वाटत नाही. त्रिदोष शमन करणे हा त्याचा स्वाभाविक गुण नाही. यासाठीच भावप्रकाशकारांनी संनिपातिक चिकित्सेमध्ये मधाचा निषेध केलेला आहे. आता या संदर्भाची आपण टीका बघूया. मध्वामस्य महत्ययताम् आह न अत इत्यादी उपक्रम विरोधित्वम मध्वामे यथा आमे तुष्णं पथ्यं तन्मधुनी विरुद्धं यत्तु मधुहितं शीतं तदामे विरुद्धं. मधुजनित आमाची अत्यधिक अत्ययिकता इथे न अत इत्यादी द्वारा सांगितलेली आहे. मधुजनित आम चिकित्सा विरुद्धोपक्रमामध्ये येते. आमाच्या चिकित्सेत उष्ण आहार, औषधी, पथ्य असतात तर मधुसह उष्ण द्रव्यांचा प्रयोग अहितकर आहे. मधुद्रव्य सेवन करणाऱ्या पुरुषाने शीतद्रव्य हितकर सांगितलेले आहे. मात्र अशा प्रकारे आमाची वृद्धी होऊ शकते. आमाच्या चिकित्सेत जो उष्ण आहार सांगितलेला आहे, तर तो मधुसेवनामध्ये निषिद्ध सांगितलेला आहे. परंतु मधुसेवनामध्ये शीतद्रव्य सेवन जे सांगितलेले आहे, त्याच्याने मात्र आमवृद्धी होऊ शकते. त्यामुळे मधुजनित जी आमावस्था आहे, तर ती अतिशय डेंजरस किंवा कष्टदायक अशी सांगितलेली आहे. नानाद्रव्यात्मकत्वाच्च योगवाही परं मधु इति इक्षुविकृती प्रायो वर्गोऽयं दशमो मतः. अनेक प्रकारच्या पुष्पांमधून मधमाशी मध गोळा करते, म्हणूनच मध हा नाना द्रव्यात्मक असतो व म्हणूनच हा योगवाही असतो असे सांगितलेले आहे. याचा विमर्श बघूया आणि याची आपण टीका उद्या बघूया. मधुरता सामान्य असल्याने व मधापासूनही साखर बनत असल्याने इक्षु वर्गाबरोबर मधुवर्गाचे देखील वर्णन केलेले दिसते. मधु हा योगवाही असतो याचे कारण सांगताना मधमाशा या अनेक प्रकारच्या पुष्पातून मध गोळा करतात व त्यामुळेच त्यात नाना द्रव्यात्मक असे आलेले असते, म्हणून तो योगवाही आहे असे म्हणलेले आहे. परंतु हे मत योग्य नाही, कारण मधमाशा या केवळ एकाच प्रकारच्या फुलांचा मध एका पोळ्यात गोळा करतात. या विशिष्ट पोळ्यात एकाच प्रकारच्या फुलांचे पराग आढळतात. सूक्ष्मदर्शकाखाली हे परागकण पाहूनच तो मध कोणत्या फुलातील आहे हे